नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये जे काही आम्ही काम केले आहेत, जे शेतीसाठी काम केले आहे, ते तुम्हाला आम्ही दाखवून देतो. आमच्याकडे कशाप्रकारे काम केलं जातं. खूप मेहनत करावी लागते मित्रांनो. मग आपल्याला शेतीमधून काही उत्पन्न मिळतं. तर मित्रांनो, खूप कष्ट करावे लागतात शेतीसाठी. मग आपल्याला शेतीकडून आपल्याला फळ भेटते. जर कष्ट केले नाहीत तर मित्रांनो पोट भरणार नाही. त्याच्यासाठी खूप काबाड कष्ट करावे लागतात. खूप पोटाच्या पापण्या दुखतात तरीही खूप कष्ट करावे लागतात. आता हे बघा तुम्ही, किती काट्याचे झाडं आहेत ते आम्हाला ओढावे लागते. मग एवढं नाही तर त्याच्या पुढेही आपल्याला खूप कष्ट करावे लागतात. मग आपल्याला शेतीचं फळ मिळतं. आणि आता आमचे इथला ओहळावरला झरा आहे. त्या झऱ्यावरून आम्ही पिण्यासाठी पाणी नेतो. मग पाणी पिऊन झाल्यावर मग परत आम्हाला शेतीच्या कामासाठी आपल्याला काम करावे लागते. आता मी पाणी पित आहे मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल झऱ्यावर बसून. खूप ऊन आहे. आता पाणी पिऊन झाले. आता मी परत आपापल्या कामासाठी लागायला आता परत काम करण्यासाठी जातो. आणि ह्या झऱ्याच्या बाहेरचा थोडा नजारा पहा. आणि परत मी आता काम करण्यासाठी गेलो आहे. आणि हे पहा मित्रांनो, आमच्या इकडचे जनावरं. ह्या बाबांनी जनावरं चारण्यासाठी नेले होते. आता उन्हाचा कडकडाट झाला म्हणून आता हे जनावरं घरी चालवलेत. आता आम्ही परत झाडं तोडून आम्ही कवळ्या भरून आम्ही नेत आहोत डाह्या करण्यासाठी. आणि मग खूप कष्ट करावे लागतात. आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती कष्ट करावे लागतात. ह्या ज्या करवंदी आहेत त्यांचे झाडं, काटेरी झुडपे तोडावे लागतात. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.